नमस्कार मैत्रिणींनो, झाली का दिवाळी वगैरे बनवून तुमची? तर आमची तर अजून बनवून झालेली नाही आहे, कारण आपला दिवाळी सीझन चालू असले की आम्हाला भरपूर ब्लाऊज येतात शिवायला. त्यातलाच एक आता हा नवीन ट्रेंडिंग ब्लाऊज आपला गोल्डन साडीतला हा ब्लाऊज. त्याच्यामध्ये कलर तुम्हाला वेगळा दिसत असेल. ही बघा डिझाईन कशी टाकलेली, कॅनव्हास टाकून टाकलेले आणि ते हात शिलाई केलेली नाही आहे, त्यामुळे जरा इथे कोणे दिसत नाही आहे. देवाला तिथे कोणे दोन्ही बाजूला दिसत आहेत का बघा. कमेंटमध्ये सांगा कशी वाटते डिझाईन. डिझाईनमध्ये साधाच आपला गळा आहे हा, फक्त थोडेसे ते त्याला कोण दिले असं आहे बघा. आणि हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. त्याला कप वगैरे काही टाकायचे नव्हते. समोरचा गळा साधाच आहे. 10 इंचाचे बाही घेतलेले. अजून याला हे लावायचं, आपलं लेस लावलेली नाही आहे, लेस लावायचे. त्यासाठी मला ते एक चिपकावायचं भेटतं ना, लेस चिपकावायचं असतं, ते आणायचं आहे. आणि नंतर मग याच्यामध्ये पेपर टाकून ते बरोबर लेस असे सेंटरमध्ये मी लावून घेणार आहे. प्रिन्सेस कट कसा वाटला ब्लाऊज, फिनिशिंग वगैरे कशी आहे कमेंटमध्ये सांगा मैत्रिणींनो. आमची दिवाळी आता दिवाळी झाल्याच्या नंतर बनवणार आम्ही. सध्या जर टाईम नाही, भरपूर काम आलेलं आहे, त्यामुळे काही वेळ भेटत नाही. जसे जसे ब्लाऊज होतील तसे तसे पटकन कस्टमर घेऊन जात आहेत, त्यामुळे जास्त काय दाखवता येत नाहीत. शिलाई करताना व्हिडिओ पण काढायला भेटत नाही, वेळच भेटत नाही. तर आता वाजलेले आहेत बघा 5:45. आता पटापट मार्केटला जायचं, भाजी वगैरे घेऊन यायची, स्वयंपाक वगैरे आवरायचा आणि लगेच मग मशीनवरती बसायचं आहे. अजून ह्याच्यावरच्या साडीला फॉल लावायचं आहे. आता ह्याच्यावरती ह्याच्यामधल्या साडीचा ब्लाऊज तुम्हाला माहितीच आहे. आपलं त्या ब्लाऊजमधल्या साडीला फॉल कसा लावायचा कोणकोणते जे टेलर लोक आहेत त्यांना माहितीच असेल. कारण ह्याला ना आधी मी अर्धा बिडिंग मशीनवरती आपले फॉल लावते आणि अर्धा आपल्या साध्या मशीनवरती लावावा लागतो, कारण तिथं लेस असल्यामुळे काय पुढं मशीन चालत नाही. तर त्यामुळे एक साधी शिलाई टाकायची आणि जिथपर्यंत लेस नाही आहे तिथपर्यंत आपली बिडिंग करून घ्यायची फॉलला. मग अशा दोन्ही मशीनवरती नंतर मग हाताने फॉल लावावा लागतो ह्या साडीमध्ये. कारण आहे ना, जिथपर्यंत लेस नाही आहे ना तिथून साधी जर शिलाई टाकली तर ते व्यवस्थित दिसत नाही फिनिशिंगमध्ये. तर जिथपर्यंत लेस नाही आहे तिथपर्यंत मी बिडिंग आपलं फॉलला बिडिंग करते. फॉल बिडिंगच्या मशीनवरती फॉल लावते. जिथून लेस चालू होती ना तिथून मी आपल्या साध्या शिलाईच्या मशीनवरती फॉल लावते आणि नंतर मग हाताने लावते. तर ह्या अशा साड्यांचं फॉल लावायला खूप म्हणजे थोडा त्रासच आहे आणि एकदम सुविधा असते, एकदम सिल्क साडी आहे. त्यामुळे फॉल लावताना पण व्यवस्थित लावावं लागतो. फिनिशिंगमध्ये सर्व बसला पाहिजे फॉल वगैरे. आता मशीनवरती याला ब्लाऊजला लेस लागत नाही आहे. मी ट्राय केलं पण माझ्या तर मशीनवरती लागत नाही. कोणाच्या लागत तुम्हाला माहीत नाही. मग मला आता ते काय त्याचं नाव माझ्या लक्षात नाही आहे. आणलं तर नक्की मी तुम्हाला दाखवते ते. याच्यामध्ये पेपर असा घालून इथे सेंटर पकडून आपल्याला ती लेस लावायची आहे. अशी कुठं गेली ग लेस? तरी बघा ही लेस आहे ब्लाऊजची, अशी लावायची. मग याच्यावरती कशी मशीन चालणार सांगायला. मशीनचे सुया वगैरे तुटायचे चान्स जास्त आहेत ना, त्यामुळे आपल्या जिथपर्यंत हे नाही तिथपर्यंत आपल्या आता फॉल बिडिंगच्या मशीनवरती लावून घ्यायचा. आणि हे आहे ना, हे थोडे थोडे धागे आहेत ना, मी मेणबत्तीने हे जाळलेले आहेत, म्हणजे कपडा इथला कटिंग करायचं ना, कटिंग करताना इथलं पण निघते. थोडं थोडं असं मेणबत्तीने थोडं थोडं हे जाळून घेतलेलं हलका हलका सेपमध्ये आलेलं आहे बघा. आता नंतर चिपकायचं. इथे राहिलेलं आहे अजून थोडंसं, बरोबर दिसत नाही, इथे राहिलेलं आहे. पूर्ण शिलाई व्यवस्थित दिसत नाही. चला मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल, ब्लाऊज शिवलेला आवडला असेल तर कमेंट करा, सबस्क्राईब करा, चॅनलला सपोर्ट करा. तर चला उद्या भेटू. तर आता स्वयंपाक आवरून बसणार आहे. आता फॉल बिडिंग करायची आहे, कारण ही साडी उद्या मला द्यायचं आहे ब्लाऊज वगैरे रेडी करून.
चला तर बाय बाय, भेटू त्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघा.